दसऱ्याच्या दिवशी यांना मस्त पुरी आणि श्रीखंड खाण्याची इच्छा झाली होती. पण पुरी म्हटलं की काहीतरी ड्राय भाजी कर, असं यांचं म्हणणं होतं. आणि मग नेहमी पुरीसोबत बटाट्याची ड्राय भाजी किंवा पनीरचं काहीतरी ड्राय डिश बनवली जाते. पण म्हटलं यावेळी जरा वेगळं काहीतरी करूयात. म्हणून मग घरात ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या सगळ्या भाज्या एकत्र करून मी छान तवा व्हेज बनवण्याचं ठरवलं. तर बघा त्यासाठी इथे मी कांदा, टोमॅटो आणि सिमला मिर्च मोठमोठे क्यूब्स बनवून घेतले आणि 1 चमचा तेल टाकून हे जे कांदा, टोमॅटो आणि सिमला मिर्च आहे हे तेलामध्ये फ्राय करून घेतलं. त्यानंतर मी फ्लॉवर आणि वाटाणे, ओले वाटाणे देखील पाण्यामध्ये बॉईल करून घेतले होते. आणि गडबडीचा वेळ होता, OPDमधून घरी आलेली होते, भाजी कशी झटपट रेडी होणं गरजेचं होतं. त्यामुळे मी वांगे देखील कट करून फ्लॉवरसोबतच बॉईल करून घेतले होते आणि हे सगळं मी तेलामध्ये छान फ्राय करून घेतलं. बटाटा मात्र ॲड करायचं लक्षात राहिलं नाही, त्यामुळे अर्धा मोठा बटाटा असा काप करून तेलामध्ये फ्राय करून थोडंसं पाणी टाकून झाकण ठेवून शिजवून घेतला. आणि बटाटासुद्धा असं ब्राऊन स्पॉट्स येईपर्यंत, सगळ्याच भाज्या छान ब्राऊन स्पॉट्स येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. आणि प्रत्येकच भाजी फ्राय करताना मी मीठ ॲड केलेलं आहे, त्यामुळे प्रत्येक स्टेजवर अगदी थोडं थोडं मीठ ॲड करून ह्या भाज्या परतवून घ्यायच्या. मग त्यानंतर सगळ्याच भाज्या आपण तेलामध्ये फ्राय केलेल्या असल्यामुळे आपण जेव्हा मेन भाजी बनवायला घेणार आहोत तेव्हा अगदी थोडंसं तेल मी ॲड केलं. त्यामध्ये जिरे फ्राय करून घेतले आणि एक मोठ्या आकाराचा कांदा चॉप करून घेतला होता, तो देखील छान फ्राय करून घेतला. 1 चमचा एवढी अद्रक लसूणची पेस्ट आणि बारीक कट केलेली कोथिंबीर देखील ॲड केली आणि सगळं काही कच्चा वास निघून जाईपर्यंत अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्यानंतर 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी थोडीशी हळद पावडर आणि माझा होममेड ऑल इन वन असा गरम मसाला ॲड केला. त्यानंतर कसुरी मेथी देखील ॲड केली आणि सगळं काही अगदी व्यवस्थित बघा असं छान परतवून घेतलं. हे मसाले छान परतले गेले ना की मग त्यानंतर टोमॅटो आणि काजू बदामची जी पेस्ट बनवून ठेवली होती ती ॲड करायची. सगळे मसाले अगदी व्यवस्थित परतवणं आवश्यक आहे, कारण ह्या स्टेजवर जर कच्चा वास एकाही पदार्थाचा शिल्लक राहिला तर संपूर्ण भाजी बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वयंपाक हा अगदी पेशन्सनेच करावा लागतो. कितीही गडबड असली तरी मसाले फ्राय करण्यात अजिबातही गडबड करून चालत नाही. तर बघा मग ह्यानंतर हे सगळं छान फ्राय झालं की मीठ ॲडजस्ट केलं आणि आपण ज्या सगळ्या भाज्या फ्राय करून ठेवलेल्या होत्या त्या ह्यामध्ये मी ॲड केल्या. भाज्या सगळ्या व्यवस्थित ॲड झाल्यानंतर मी हे सगळं काही करून घेतलं मिक्स आणि भरपूर अशी पुन्हा बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा ॲड केली. सगळं काही छान मिक्स करून घेतलं आणि हाय फ्लेमवर परतवून घेतलं. आता ह्याच स्टेजला आपली तवा व्हेज अगदी रेडी आहे खाण्यासाठी. पण तरीसुद्धा जरा झाकण ठेवून 3-4 मिनिटांसाठी मी हे सगळं पुन्हा व्यवस्थित एकत्र कुक होऊ दिलं, म्हणजे भाजीला काही वेगळीच टेस्ट येते. आणि बघा इथे आपली रेडी आहे मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी तवा व्हेज. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि हो, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला अजिबात विसरू नका. छान छान खा, मस्त व्यायाम करा. थँक्यू सो मच. बाय बाय.